डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणातील तपासात महत्त्वपूर्ण तांत्रिक पुरावे उजेडात आणण्यासाठी संबंधित मोबाईल कंपन्यांना डॉक्टर वळसंकर तसंच इतर 6 व्यक्तींचे विस्तृत CDR आणि टॉवर लोकेशन न्यायालयात सादर करण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते यांनी दिले। 18 एप्रिल 2025 रोजी डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी आत्महत्या केली होती। या प्रकरणी मनीषा मुसळे यांना अटक करण्यात आली होती। पुढे दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर त्यांना जामीन मिळाला। मात्र दोषारोपपत्राचा तपशील अभ्यासताना तपास अधिकाऱ्यांनी डॉक्टर शिरीष वळसंकर आणि काही साक्षीदारांचा फक्त 4 दिवसांचा CDR आणि टॉवर लोकेशन नोंदवलं असल्याचं दिसून आलं। आत्महत्येपूर्वी डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी साक्षीदार P राऊत यांच्याशी 3 वेळा संपर्क साधला होता। तसंच 16 ते 18 एप्रिल दरम्यान एका मोबाईल नंबरवर त्यांनी तब्बल 10 वेळा संभाषण केलं होतं। या संभाषणाचा कालावधी मोठा होता, त्यामुळं त्या व्यक्तीची ओळख, त्या दिवसात तो कुठं होता आणि त्या संवादांचं कारण तपासासाठी महत्त्वाचं ठरणार असल्याचं बचाव पक्षानं न्यायालयासमोर मांडलं। या पार्श्वभूमीवर मनीषा मुसळे यांच्या वतीनं ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे यांनी अर्ज दाखल करून डॉक्टर वळसंकर तसंच संबंधित 7 जणांचे 5 महिन्यांचे CDR आणि टॉवर लोकेशन नोंदी अभिलेखावर घेण्याची मागणी केली। आरोपीतर्फे ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे, ॲडव्होकेट सिद्धाराम पाटील आणि ॲडव्होकेट चेतन रणदिवे हे काम पाहत आहेत। या खटल्यात सरकार पक्षानं अर्जाला हरकत घेतली, मात्र तपास अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या म्हणण्यानुसार 10 कॉल झालेला मोबाईल नंबर R राऊत यांचाच असल्याचं नमूद करण्यात आलं। दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून आणि सादर केलेल्या नोंदींचा विचार करून न्यायालयानं डिसेंबर 2024 ते मे 2025 या कालावधीतील 7ही व्यक्तींचे CDR आणि टॉवर लोकेशन 17 जानेवारी 2026 पूर्वी न्यायालयात सादर करण्याचा आदेश संबंधित मोबाईल कंपन्यांच्या नोडल अधिकाऱ्यांना दिला। हे डॉक्टर शिरीष वळसंकर, पुन्हा उमा वळसंकर, अश्विन वळसंकर, सोनाली वळसंकर, नेहा फडके आणि पुन्हा साक्षीदार ती P राऊत आणि तो एक मोबाईल नंबरचे 10 कॉल झाले 2 दिवसात, या सगळ्यांचे डिसेंबर 2024 ते 1 मे 2025 या कालावधीतील CDR आणि टॉवर लोकेशन न्यायालयात सादर करावे। त्याचं मुख्य कारण म्हणजे आत्ताच का करावे, तर या मोबाईल कंपन्यांच्या नियमाप्रमाणे विशिष्ट कालावधीनंतर म्हणजे 1 ते 1.5 वर्षानंतर हा डाटा ऑटोमॅटिक डिलीट होतो आणि या खटला चालण्यास विलंब लागणार आणि भविष्यात ते आम्ही मागू शकणार नाही। त्यामुळे आता आम्ही ते ॲप्लिकेशन केलं कोर्टासमोर की हे आम्हाला आमच्या बचावाच्या दृष्टीने गरजेचं आहे, त्यामुळे आम्ही त्याची मागणी केली। त्या आमच्या अर्जाच्या मागणीवरती सरकार वकिलांचं म्हणणं मागवलं गेलं, सरकार वकिलांनी हरकत घेतली, तसेच तपास अधिकाऱ्यांनी देखील त्यांचं म्हणणं मागितलं आणि तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही जे 7 नंबर जे मेन्शन केले होते अर्जामध्ये ते मिळवण्याकरता ते त्यांचा पत्रव्यवहार चालू आहे, पण त्यांना किती वेळ लागणार, काय वेळ लागणार हे काय त्यात नमूद नव्हतं। मग याच्यावर सविस्तर युक्तिवाद न्यायालयात झाला आणि न्यायालयात आम्ही युक्तिवाद करताना हेच सांगितलं की आम्हाला बचाव करण्याचा आम्हाला अधिकार आहे आणि आमच्या बचावाच्या दृष्टीने जे अभिलेखावर पटलावर दिसतं किंवा हे 2 विशिष्ट कॉल वेगळ्या जे आहेत त्यांचं ड्युरेशन जास्त आहे आणि सलग कॉल आहेत, तर या अनुषंगाने यांचे 4 महिन्याचे टॉवर लोकेशन CDR जर रेकॉर्डर आले तर निश्चित आम्हाला सुद्धा कोणता तरी बचाव घेता येईल, आमची बाजू आम्हाला मांडता येईल। त्यामुळे ते सादर करण्याचा आदेश देण्यात यावा आणि तसा जर आदेश झाला तर तपास म्हणजे सरकार पक्षाला त्याचं कुठलीही हरकत असण्याचं कारण नाही आहे, त्यांना कुठली अडचण नाही आहे, या गोष्टी पटवून सांगितल्या। उच्च न्यायालयाचे निवाडे सादर केले, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद न्यायालयाने ऐकला आणि न्यायालयाने असा आदेश पारित केला की डिसेंबर 2024 ते 1/5/2025 या कालावधीतील डॉक्टर शिरीष सह 7 जणांचे ज्या 2 मोबाईल नंबरचा डाटा ऑलरेडी दाखल केलेला नाही आहे अजूनपर्यंत त्या 2 नंबरचा आणि हे डॉक्टर शिरीष 5 जणांचा एकूण 7 जणांचा या 5 महिन्याचा CDR आणि टॉवर लोकेशन अभिलेखावर दाखल करा 17/1/2026 पर्यंत पुढील तारखेपर्यंत आदेश करण्याचा दाखल करण्याचा आदेश संबंधित नोडल कंपन्यांना दिलेला आहे न्यायालयाने।